साक्री तालुक्यातील वालवे गावात अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शेतात काम करत असताना सुजलॉन कंपनीच्या हाय टेन्शन विद्युत वाहिनीचा तार तुटून अंगावर पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पर्वत ज्योतिराम सोनवणे वय 27 असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे। पर्वत सोनवणे हे आपल्या कुटुंबासोबत शेती व्यवसाय करत होते। दिनांक 16 मे रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास ते रामचंद्र कडवे यांच्या शेतात खत पसरविण्याचे काम करत होते। त्याचवेळी शेताजवळून गेलेल्या सुजलॉन कंपनीच्या हाय टेन्शन लाईनचा तार अचानक तुटून त्यांच्या अंगावर पडला। या भीषण घटनेत त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला। घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेनंतर वालवे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। काही प्रकरणांमध्ये दबाव टाकून घटना दडपल्या जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे। सतत घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव जात असतील तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहेत। प्रतिनिधी साहिल सय्यदसह स्वराज्य न्यूज, साक्री।